नमस्कार मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री ह्याच्या सेकंड पार्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ह्या रेड्डीज अकॅडमीमध्ये. या आपण ह्या ट्रिग्नोमेट्री ह्याच्या सेकंड पार्टमध्ये साइन कॉस टॅन यांचे काही स्टँडर्ड अँगल्स आहेत, लाईक साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90. तसेच कॉस आणि टॅन, सेक, कोसेक आणि कॉट अशा रेशोजचे काही स्टँडर्ड अँगल्स आहेत आणि त्या अँगल्सच्या व्हॅल्यूज, त्या अँगल्सच्या किमती किती असतात हे बऱ्याच वेळा परीक्षेत विचारतात. हे तुम्हाला 10वीमध्ये देखील विचारलं असणार आहे, पण आताही विचारतात. आय टीच्या ह्या म्हणजे एक्झाम्समध्ये देखील विचारतात. आणि अशा वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर्स हे अलाउड नाहीत. मग कसं काढताय हे तुम्हाला जर समजलं असेल तर ऑन द स्पॉट तिथेही तुम्ही कोणत्याही डिग्रीचं म्हणजे स्टँडर्ड अँगलच्या किमती हे तुम्ही काढू शकताय. हे तुम्हाला साधा आणि सिंपल पद्धतीने समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. नीट लक्षपूर्वक पहा. साइन इथं लिहितो साइन थिटा डिग्रीज, ओके. कॉस, टॅन हे 3 आपण पाहूया. पहिल्यांदा इथं 0 डिग्रीज, इथे 30 डिग्रीज, इथे 45 डिग्रीज, इथे 60 डिग्रीज आणि इथे 90 डिग्रीज, ओके. आता पहा, हे थोडं ट्रिग्नोमेट्री हे जे लिहिलेलं आहे हे पुस्तक मी पहा मी नेमकं कशा पद्धतीने आपल्याला काढता येतं. आता हे डिग्रीज आहेत, डिग्रीज इन द सेन्स स्टँडर्ड अँगल्स आहेत. त्या स्टँडर्ड अँगल्सचं म्हणजे त्यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. इथं 0, ह्याला 1, ह्याला 2, ह्याला 3 आणि ह्याला 4 असं सिक्वेन्सने नंबर दिलेत. ह्या प्रत्येकाने डिवायडेड बाय 4 लिहितं. प्रत्येकाने डिवायडेड बाय 4 लिहिलं. लक्षात आलं काय केलं? 0, 1, 2, 3, 4 लिहिलं. तर प्रत्येकानं डिवायडेड बाय 4 लिहिलं आणि त्या प्रत्येकांचा स्क्वेअर रूट काढला. ओके. आता प्रत्येकांचे स्क्वेअर रूट हे काय आहेत? जे त्या स्क्वेअर रूट असतील म्हणजे स्क्वेअर रूटमधून जे काही किमती निघतील ते किमती कशाच असणार आहेत? साइन थिटाचे असणार आहेत. आता 0चं पहा. 0/4 कोणत्याही संख्येला शून्याने म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येने जर भागलं तर उत्तर काय येणार आहे? 0च. साइन 0 हे 0. 0/4. शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर हे 0 येणार आहे. ओके. इफ 0 इज डिवाइडेड to any numbers, the answer will be the 0. Hence, sin 0 is 0. Next, sin 30. काय आहे पहा इथे. 1/4. 1चं स्क्वेअर रूट किती आहे? 1. ह्याचं स्क्वेअर रूट म्हणजे अंशाचाही स्क्वेअर रूट आणि छेदाचाही स्क्वेअर रूट. न्यूमरेटर त्याचंही स्क्वेअर रूट आणि डिनॉमिनेटर त्याचंही स्क्वेअर रूट. 1चं स्क्वेअर रूट हे 1च आणि 4चं स्क्वेअर रूट किती आहे? 2. म्हणजेच साइन 30 डिग्रीज ह्याचं किंमत किती आलं? 1/2. 1/4. साइन 45 हे पहा. आता इथे 2/4 आहे. इथं मी भाग घालवतो. बेकबे 2×4 आले की लक्षात? बेकबे 2×4, बेकबे 2×4. 1/2. पुन्हा 1चं वर्गमूळ 1च आणि 2चं वर्गमूळ माहीत नाही. वर्गमूळ 2च. जसं आहे तसं लिहून टाका. साइन 45 किती आलं? 1/2. आता साइन 60 डिग्री, 60 अंश, 3/4, 3/4. 3चं वर्गमूळ माहीत नाही आपल्याला. √3 जसं आहे तसं लिहा. आणि हे 4चं किती आहे? 2.
4चं वर्गमूळ हे 2 आलं, √3चं √3. ज्यांची आपल्याला माहिती आहेत ते किमती लिहून टाका ना, काही अडचण नाही. आता हे 4 डिवाइड बाय 4, 4 डिवाइड बाय 4 म्हणजेच 1 डिवाइड बाय 1, 1 म्हणजेच 1 आणि 1चं स्क्वेअर रूट हे 1. साइन 0 डिग्री 0, साइन 30 डिग्रीज 1/2, साइन 45 डिग्रीज 1/√2, साइन 60 डिग्रीचं √3/2 आणि साइन 90 डिग्रीचं 1. इथे पहा, तुमच्या एक लक्षात येईल की किमती हे जे आहेत ते वाढत गेले आहेत. 0पासून तर मॅक्सिमम किती असणार आहे? 1च असणार आहे. आणि साइन 90च्या पुढचे जे काय आहेत मी तुम्हाला सांगितलं, साइन 90 प्लस थिटा काय असणार आहे, किंवा साइन 180 मायनस थिटा हे काय असणार आहे? कॉस थिटा. हे पण कॉस थिटा. ओके मित्रांनो, पहा, हे जे आपण जे चाललेलं आहे ट्रिग्नोमेट्री, हे जे प्रकरण आहे किंवा हे जे लेसन आहे, आतापर्यंत काय असायचं की जे 2 इयर्सचे ट्रेड्स आहेत, 2 इयर्सचे इंजिनिअरिंग ट्रेड्स आहेत, त्या 2 इयर्सच्या इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये सेकंड इयरला म्हणजे सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 अशा वेळेस किंवा सेकंड इयरला दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही ज्युनियरपासून सिनियर जातात तेव्हा हा अभ्यासक्रम असायचा किंवा हा जो लेसन आहे तो असायचा. पण आता नवीन NSQF फ्रेम वर्कनुसार जे काही सिलेबस हे ठरवलेलं आहे 1 इयरसाठी आणि 1 इयर फायनलसाठी हे कॉमन सिलेबस आहे आणि 2 इयर्स इंजिनिअरिंग ट्रेडसाठी तो कॉमन सिलेबस आहे. सर्वच ट्रेड करतात. आता हे 2 इयर्स ट्रेडमध्ये फर्स्ट इयरलाच हा लेसन आहे आणि 1 इयर्स ट्रेड्स जे आहेत, 1 इयर ट्रेड्स, भले ते वेल्डर असो, शीट मेटल असो, कार्पेंटर असो किंवा डिझेल मेकॅनिक असो, अशा प्रकारचे 1 इयर किंवा फाउंड्रीमन असो, हे अशा 1 इयर ट्रेडनं देखील हा लेसन आहे, आत्ताच आहे. ठीक आहे, त्यामुळे समजावून घ्या. आणि 1 इयर 2 वर्ष जे ट्रेड्स आहेत त्यांच्या ज्युनियरमध्येच हे तुम्हाला शिकायचं आहे. म्हणजे सिनियरला गेल्यानंतर काय फारसा अभ्यासक्रम नाही आहे, जास्तीत जास्त हे ज्युनियरमध्येच आहे. हे साइन 90 प्लस थिटा म्हणजेच कॉस थिटा आणि साइन 180 मायनस थिटा म्हणजे देखील कॉस थिटा, हे अशा प्रकारे जे आहेत हे किमती मात्र तेच राहणार आहे. 0 ते 1 किंवा 1 ते 0 असेच असणार आहेत. एवढेच, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ओके, साइन 0 ते 90, 0ला 0 आणि 90ला 1, हे झालं साईनचं. आता कॉस्टचं काय असणार आहे? कॉस्टच्या ज्या किमती आहेत मित्रांनो, अगदी सिंपल मी सांगतो. एक्स, मार्शल आर्टमध्ये एक्स असं करता तुम्ही, एक्स. ओके, इकडचं इथं खाली येतं आणि इकडचं इकडं खाली येतं. म्हणजेच काय, साइन 0चं कॉस 90ला येतं आणि साइन 90चं हे कॉस 0ला येतं. अतिशय साधं आणि सोपं. साइन 90चं किती आहे, साइन 0ची किंमत किती आहे? 0. ते कॉस 90ला येतं आणि साइन 90चं जे आहे ते कॉस 0ला आलं. झालं का? क्रॉस हे इथून इथपर्यंत आलं, हे इकडून इकडे आलं आणि हे इकडून इकडे आलं. तसंच ह्याचंही 30चं साइन 30चं कॉस 60ला जातं, हे इथं 1/2 येतं आणि साइन 60चं कॉस 30ला येतं, √3/2. आणि हे जे मिडल जे कोण आहे, मिडल जे अँगल आहे, स्टँडर्ड अँगल, त्याची किमती मात्र रिमाइंड असतात, म्हणजे बदलत नाहीत. चेक करा. साइन 90 जे आहे ते साइन 0 म्हणजेच कॉस 90, साइन 30 म्हणजेच कॉस 60. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी तुम्हाला लिहिता येतं. आणि टॅन म्हणजेच काय?
साइन थिटा भागिले कॉस थिटा. 0/1 म्हणजेच 0. आता इथे पहा, टॅन थिटा म्हणजेच साइन 30 आणि कॉस 30. इथे पहा, टॅन 30 डिग्रीज साइन 30 डिग्रीज डिवाइडेड बाय कॉस 30 डिग्रीज. साइन 30 डिग्रीज किती आहे? 1/2 डिवाइडेड बाय कॉस 30 किती आहे? √3/2. आता हे दोन्हीचं डिवायडेशन करा. 1/2 इंटू हे √3/2 जे आहे ते वर 2 येतं आणि खाली √3 येतं. आलं का लक्षात? हे √3/2 2/√3 आलं. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतात, राहिलं 1/√3. हे 1/√3 काय आहे? टॅन 30. 1/√3 म्हणजेच काय पहा, इथं अंश आणि हे इथलं अंश, हे दोन्हींचं फक्त डिवायडेशन, तेवढंच लक्षात घ्या. हे खालचे ऑटोमॅटिक कॅन्सल होतात. इथं पण √2 आहे, इथं पण √2, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, ते कॅन्सल होतात. इथं √2 आहे, इथं √2 कॅन्सल होतात. इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, कॅन्सल होतात. हे 1/√2 1/√2 आणि 1/√2 भागिले काय असणार आहे? 1. बरोबर आहे का? 1/√2 आणि इथेही 1/√2 हे भागिले हे, म्हणजेच इथेही समान आहे, इथेही दोन्हीकडे समान आहे. समान संख्यांचं भागाकार हे 1 असतं. आणि इथे √3/1 म्हणजेच √3. अशा प्रकारे तुम्ही लक्षात हे ठेवू शकताय. तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल, एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जाल, तिथे हे पटकन तुम्ही मांडू शकताय कुठेतरी. ओके, काय केलं पहा. 0 1 2 3 आणि 4 असं लिहिलं. प्रत्येकानं भागिले 4 लिहिलं आणि प्रत्येकानं रूटमध्ये टाकलं, वर्गमुळात टाकलं. वर्गमूळ कुठे सोडवलं? इथं वर्गमूळ सोडवलं, इथे वर्गमूळ सोडवलं. त्यांच्या किमती काढल्या. 0/4 म्हणजेच साइन 0. 1/4 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2. 2/4 म्हणजेच 1/2. 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ 2. 3/4 3चं वर्गमूळ √3 वर्गमुळात 3 आणि 4चं 2 आणि 4/4 म्हणजे 1 आलं. 1चं वर्गमूळ हे 1च असणार आहे. ह्या अशा पद्धतीने साईनच्या किमती मिळवल्यात, तसं कॉसच्या किमती मिळवल्यात. दोन्हीही कसे असतात? क्रॉस असतात. मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवण्यासाठी. आणि टॅन म्हणजे काय असतं? दोन्हींचं भागाकार असतं, दोन्हींचं रेशो असतं, दोन्हींचं गुणोत्तर असतं. ह्यामध्ये एक एक्झाम्पलसाठी इथे मी काढून दाखवलं. टॅन 30 म्हणजेच साइन 30/कॉस 30 1/√2/√3/2 हे दोन्ही भागाकार केलं आणि 1/√3 म्हणजे थोडक्यात काय आहे? अंश आणि अंश हे दोन्हींचं भागाकार. आणि हे 1/0 म्हणजेच इथं इन्फिनिटी होतं. इथं 0 आहे, इथे मात्र इन्फिनिटी झालं. किमती ह्या वाढत गेलेल्या आहेत टॅनमध्ये. टॅनचं एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा परीक्षेत व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 45? टॅन 45 बरोबर काय हे विचारतात. टॅन 45 1 आहे. टॅन 0 टॅन 45 1, टॅन 60 हे वर्गमूळ 3. हे किमती जे आहेत ते वाढत गेलेले आहेत, खूप वाढत जातात हे टॅनच्या, फक्त टॅनच्या. बाकी साइन आणि कॉसच्या, साइनच्या आणि कॉसच्या, साइनच्या किमती हे 0 पासून वाढत जातात, 1ला स्टॉप होतात, पुन्हा 1 पासून चालू होतात, 0 पर्यंत येतात. कॉसचं ओके 1 पासून 0 पर्यंत, 0 पासून 1 पर्यंत, हे ह्या प्रकारे. आता हे साइन कॉस टॅन झालं. तसं सेक पहा. सेक म्हणजे काय सांगितलं आता आपण गेल्या सेशनला आपण पाहिलं. सेक थिटा म्हणजेच 1/cos थिटा. सेक थिटा इज द इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा.
किंवा कॉस इन्व्हर्स थिटा असंही लिहितात किंवा 1 बाय कॉस थिटा असंही लिहितात. सेक फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला 30 डिग्रीज हे सोडून दाखवतो. सेक 30 डिग्रीज. सेक 30 डिग्रीज म्हणजेच काय 1 बाय कॉस 30 डिग्री. 1 बाय कॉस 30 डिग्रीज. 1 बाय कॉस 30 किती आहे? हे कॉस आणि इथे 30. हे कॉस 30ची किंमत किती आहे? वर्गमूळ 3/2. हे 1 म्हणजेच 1/1 गुणिले हे वर्गमूळ 3/2 हे 2/√3 आलं. म्हणजेच 1 कसं येईल? हे 2/√3. 2/√3 हे काय आहे? सेक 30. तसं कोसेक 30, कॉट 30 हे काढा. सेकच्या एकदा किमती निघाल्या, इथं तुम्ही लिहून टाका सर्व. सेकच्या किमती जर निघाल्या तर कोसेकच्या किमतीही पुन्हा क्रॉसच. साईन आणि कॉसचे जसं आहे तसं. आणि कॉट म्हणजेच काय? कॉस थिटा बाय साईन थिटा. कॉस थिटा बाय साईन थिटा जे येईल. ह्या अशा प्रकारे तुम्हाला किमती कोणत्याही अँगलचं हे काढता येतं. अतिशय साधा आणि सोपं आहे. ठीक आहे. आजच्यासाठी हे बस आहे एवढं. गेला जो सेशन आहे लास्ट टाईमचा आणि हे दोन्ही सेशन जर तुम्हाला समजले तर ट्रिग्नोमेट्रीचं फर्स्ट ॲप्लिकेशन ह्याच्यावरचे जे काही गणित असतील ते सर्व गणितं तुम्ही सोडवू शकता. जर काही ह्याच्यात शंका असेल कोणाला अजूनही तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवू शकता. मी त्याच्या मॅक्सिमम प्रत्येक कमेंट्सचे उत्तर हे देण्याचा मी प्रयत्न करेन. जर अजून माझ्या ह्या चॅनलला कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे बेल आयकॉन आहे ते आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद.